अनुभव असे सर्व खेळाडू. कॉप्सिलोमध्ये अमित सुर्वे सर, अनुभवी असे खेळाडू. गवळी सर, सोमनाथ बल्लाळ, तानाजी शिंदे, नितीन कदम खूप असे अनुभवी खेळाडू आहेत. पाहूया आता कशी रणनीती आखतात. तानाजी शिंदेला उत्कृष्ट असा अनुभव आहे. हसत आहेत ते, चेहऱ्यावर स्मित हसू येत आहे त्यांच्या. तानाजी शिंदे यांचे संतोष मीनावरून मॅच बघायला येणार आहे. विशाल शिंदे यांनी कमरेवर हात ठेवून काहीतरी विचार करत आहेत. सोमनाथ बल्ला मला वाटतं बॉलिंग ट्राय करत आहेत या सामन्यात. मनोज जायगुडे सांगलीच्या दिशेने जाताना अनिकेत कांटे कुठे गेला. बोल की कुणी पन्हाळा का पन्हाळा 11 यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. बॉलिंग टाकत आहेत नितीन कदम ओझरडे गावचे आणि मॅक्सवेल वाईचा मॅक्सवेल अमोल वाडकर. एसटी रक्षक आमचे परम मित्र श्री अमित सुर्वे सर आणि समोर उभे राहिले ते आमचे मित्रच आहेत ऑफ स्टेटला. त्यांना आम्ही थोडं शिकवलेलं आहे. सोमनाथ बल्लाळ सर. तानाजी शिंदे थोडस ऊन लागत आहे त्यांना, जरा लाल होत चालले आहेत ते. सुंदर असा ऑफ साईडला ढकललेला आहे अमोल वाडकर 2 धावांसाठी. काय नको नको मला अर्जुन आंटी होतं दिसलं मला. आणि सुंदर असा बॉल टाकलेला आहे नितीन कदम. अमोल वाडकर यांना बीट केलेला आहे त्यांनी. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक डिप्लाय घेईल. पहिला गडी बाद गारद, पहिली विकेट. वायचा मॅक्सवेल पोलंड मध्ये परतताना दिसतो आपल्याला. सुंदर गोलंदाजी नितीन कदम यांची. बस तिथं मला पुढे येता येणार. खूप मोठा रक्कम आणावा लागेल संघासाठी. सुंदर असा झेल टिपलेला आहे. सोमनाथ बल्लाळ चेंडू खाली होते. या झेलसाठी आपल्या वाईचे सन्माननीय
चिकू खरात यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक मिळालेले आहे गोलंदाज व कॅच साठी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आता फलंदाजीसाठी येतोय लेदर क्रिकेटमध्ये नावाजलेले गावाजलेले खेळाडू प्रदीप मोरे सामना करतील नितीन कदम यांचा. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये स्वतःच्याच बॉलमध्ये अडवलेला चेंडू निर्धाव असा सुंदर गोलंदाजी. काय हा उत्साह पाहायला मिळतोय कॉप्स 11 संघ. पुन्हा एकदा तेवढा सुंदर चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळत लेग साईडला पटकवलेला चेंडू वाऱ्याच्या विरोधात ठोकलेला दणदणीत चौकार. प्रदीप मोरे यांच्या बॅट मधून येतो गणराती चौकार. सर्व प्रेक्षकांना अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. निसर्गरम्य परिसरात चाललेला हा सामना. पुन्हा एकदा सुंदर असं पटकवलेला साईडला चेंडू पाहूया काय होते सरळ सीमारेषे बाहेर घर 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 फुरकत दिलाय षटकार. 6 धावा. षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटकेबाजी पाहायला मिळालेली आहे. प्रदीप मोरे यांच्या बॅट मधून सांगितलं होतं अगदी नितीन कदम व प्रदीप मोरे स्वतः 5 गणी येथे सातत्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपलं वाईचं नाव खूप मोठं करत असतात. एकमेकांच्या परिचयाचे असलेले. आता पुढील गोलंदाज येथील निलेश देशमुख. वाई तालुका क्रिकेट असोसिएशन मार्फत आपल्या सर्व कॉप्स 11 संघाचे हार्दिक आभार. आपण युवकांना अगदी प्रेरणा दिलेली आहे दाखवून दिलेले कर्तव्य बजावत असताना आनंदाचे क्षण कसे टिपता येतील. सुंदर चेंडू बॅटची आतली कडा घेत सर्कल मध्ये निसावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. अतिशय तेज तरार असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. फुलटॉसचा चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने लेग साईडला पटकवलेला आहे. धन 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 करत बॉल चाललाय सीमारेषे पार. 4 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. प्रदीप मोरे यांच्या बॅट मधून आलेले 2 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा बॉल मध्ये टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात तानाजी शिंदे यांनी अडवलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावावर समाधान मानावं लागेल. सामना करेल आनंद. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू पुढे सरसावत फुलटॉस करून लेग साईडला दिशेला फेकून दिलेला 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर असा फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतात आपल्याला. दोन्ही संघ अगदी तुल्यमूल्य बलाढ्य असे संघ पाहायला मिळतात आपल्याला. सुंदर असा तत्काल क्षेत्ररक्षकाला तिथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण. सुंदर अशी चोरटी धाव घेतलेली आहे. आता स्ट्राईकला येथील प्रदीप मोरे.
पुढचा चेंडू एवढा सुंदर फटका आणि 6 धावांचा शिक्का मारलेला आहे त्याच्यावर 6 धावा षटक समाप्ती होईल सर पंचांचा 2 षटकानंतर धावसंख्या झाली 29 एक बाद 29 धावसंख्या चांगलं स्कोर बोर्ड वाढवलेलं आहे 2 षटकांचा पॉवर प्ले समाप्तीचा इशारा पंचांचा आता अतिरिक्त 5 खेळाडू आपण बाउंड्री लाईनवर ठेवू शकता पुढील गोलंदाज असतील विशाल शिंदे उपगावचे सुपुत्र वाई पोलीस स्टेशन कार्यालयामध्ये कार्य करत असताना खेळाची आवड असलेले विशाल शिंदे सातत्याने मैदानावर कसरत करत खेळाचा दर्जा वाढवलेला आहे सामना करेल अनुज पसरणे गावचे एक बलाढ्य असे खेळाडू तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते आपल्याला पहिला चेंडू भिरकवून दिला तिथे क्षेत्ररक्षक काय करतो आणि हा 6 धावांसाठी ठोकलेला दणदणीत खणखणीत षटकार 6 धावांची मोहर लावलेली आहे पहिल्या चेंडूवर गणगाती प्रहार केलेला आहे विशाल शिंदे यांच्यावर वाईट चेंडू अहमदनगर त्यासोबत मिसफिल्ड आणि एक धाव चोरटी घेण्यात यशस्वी झालेले आहेत पंचांचा इशारा अहमदनगर वाईड अशा 2 धावा पुढचा चेंडू सामना करेल प्रदीप सुंदर चेंडू ग्राउंड शॉट खेळलेला आहे कार्पेट शॉट सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर असा थ्रो पाहायला मिळतो एका धावावर समाधान मानावं लागेल सुंदर असा पटकावलेला फुलटॉस चेंडू 6 धावांसाठी लांब षटकार 6 धावा गोलंदाजी करत असताना आपल्याला बॉलच्या टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल फुलटॉस बॅट खालच्या चेंडू नक्कीच मोठा प्रहार येईल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेत फॉलो मध्ये पकडलेला चेंडू एक चोरटी धाव लेग बायची एक चोरटी धाव मारण्याच्या प्रयत्नात बॉलने टॉपेज घेत एका धावेकडे प्रस्थान केलेले डिक्लेअरची एक धाव षटक समाप्तीचा इशारा एक बॉल बाकी माफ करा पुढचा चेंडू सुंदर असा पटकावलेला चेंडू हवेमध्ये झालेला काय होते तानाजी शिंदे जेल खाली येतात सुंदर असा जेल सुंदर विकेट चांगली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर बाद करत असताना प्रदीप मोरे एक मोठा मासा घालायला लागलेला आहे आता पुढील तेवढाच मोठा फलंदाज येतोय राहुल वानकडे मांडरदेव गावचे सुपुत्र वाई तालुक्यात सातत्याने खेळत असलेले उत्तुंग असे षटकार पाहायला मिळतात त्यांच्या बॅट मधून आणि तेवढाच चांगल्या
पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे खेळाडू गोलंदाज समोर होतील. नितीन कदम वजरडे गावचे सुपुत्र. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 46. 18 चेंडू 46 धावा झालेल्या आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. सामना करेल अनुज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बॅटची काढा घेत मनोज सरांच्या हातामध्ये सामन्याला चेंडू. एका धावेवर समाधान. सामना करेल राहुल वानकडे. ऑफसाईडला पटकवलेलं चेंडू क्षेत्ररक्षक तैनात पावला काय होतंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 2 चांगले चेंडू पाहायला मिळाले या षटकामध्ये आपल्याला. पुढचा चेंडू उलट्या दिशेने खेळत असताना शरीराचा वेध घेतला. पाहूया काय होतं. निर्धार असा चेंडू. सुंदर गोलंदाजी. निर्धार असा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. काय करू. पुन्हा एकदा सुंदर स्लोअर पद्धतीचा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येणार मनोज जाईगुडे. चेंडू खाली येत असताना असून आपला धावगतीवर थोडा रोग लागलेला या षटकामध्ये. धाव संख्या 49. सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. काय समजलं राहुल यांना. एकच धाव. संख्या झाली 50. अर्धशतक टीमचं अर्धशतक लागलेले स्कोअर बोर्ड वरती. 4थं षटक चालू. पुढे सरसावत फेकून दिला आहे. लांब 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 षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता या चेंडूवर चांगलं उदाहरण पाहायला मिळाले. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क. पुढे सरसावत फेकून दिला. 6 धावांसाठी अनुज मांढरे यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार पाहायला मिळाला आपल्याला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 56. आता गोलंदाजीसाठी येथील वाई पोलीस स्टेशनचे अधिकारी अनुभवी असे गोलंदाज फलंदाज अनितीजी सुरे साहेब 5वें षटक घेऊन येत आपल्या संघासाठी. सामना करेल राहुल. पहिला चेंडू निर्धाव असा. काय समजला राहुल. बीट झालेत राहुल. अनुभवाचा फायदा कसा घ्यायचा असतो. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. काय समजला राहुल यांना. काय चाललंय राहुल. सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेले सुरेश सरांनी. पुन्हा एकदा तेवढा चांगल्या पद्धतीने खेळत असा. पुढे सरसावत एक पाय पुढे काढून लेग साईडला तटकवलेला हा षटकार. पुढचा चेंडू.
सामना करेल राहुल. तिसऱ्या चेंडूवर भिरकवून दिलेला 6 धावांचा चेंडू. चौथा चेंडू पाहू काय होत आहे. पलटा चेंडू काय समजला नाही. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. बीमरचा नो बॉल आणि डिक्लेअरची 1 धाव. अशा 2 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हवेमध्ये चेंडू मारण्याचं भेटलंय तिकीट. तेव्हा किती फायदा उचलला राहुल फ्री हिटचा. मॅच बॉल आलेला आहे. सुंदर असा स्लो चेंडू काय समजला नाही. निर्धाव असा पुन्हा चेंडू. राहुल स्वतःवर नाराज दिसतोय. चांगली संधी होती. या आधीच्या चेंडूवर फ्री हिटचा चेंडू होता मात्र स्लो ओव्हर पद्धतीने टाकत निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडचा वडून खेचून मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्यांना सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. बॅग कधी पॅक करणार. काय करणार. बॅग पॅक केली का त्याने. स्लोअर असा चेंडू. सुंदर गोलंदाजी. षटक समाप्तीचा इशारा. निर्धाव चेंडू टाकत षटकाची समाप्ती केलेली आहे सूर्यवरणी. किती वाजता जाणार आहे आता मॅच असेल. धाव संख्या झाली 5 ओव्हर समाप्त. चालतंय येतो मग आलो तर. त्या पुढील गोलंदाज कोण असेल. चालतंय चालू या इनिंग नंतर आपल्या वायचे एक लिजंड खेळाडू इबुसर बागवान यांचे आपण मुलाखत घेणार आहेत. त्याला पुढील गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले. विशाल शिंदे सामना करेल राहुल बराच वेळ झाला विकेटवर थांबलेला आहे. सुंदर ब्लॉक होलमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट झालेला आहे. आता स्ट्राईकला असेल अनुज. सुंदर चेंडू आणि कॅच ड्रॉप. बॅटची कडा घेत कीपरच्या हातातून झेल सुटलेला आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर चेंडू. सुंदर निर्धाव असा सुंदर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. राहुल यांना काय समजलं नाही. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. गोलंदाजी करत असताना व्हेरिएशनची खूप गरज असते. ते व्हेरिएशन पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. शरीराचा वेध घेत बॉल जातो. धन 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 धन. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. सुंदर गोलंदाजी. शेवटच्या तोडाफोडीच्या हाणामारीच्या षटकामध्ये अतिशय संत असे धावगती ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ते प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी ठरलेला आहे. हेच बोल तू. नाही म्हणायचं पुढचा चेंडू विशाल
सर्वांचा सामना करेल राहुल. सुंदर असा चेंडू बॅट चिकारा घेत कीपरच्या हातामध्ये समावलेला चेंडू विकेट. पुढचा फलंदाज येईल बावधनगावचे सुपुत्र साहिल जगताप यांची ख्याती मोठ्या पटकांसाठी बघितली जाते. आपण पाहिलं तर या आधीच्या सामन्यांमध्ये बाकीच्या इतर ठिकाणी आपल्या बॅट मधून चांगले षटकार चौकार खेळताना पाहिलं आपण. पळा विशाल संडे कसे. पुढचा चेंडू बॅट खालचा चेंडू परंतु बीड झालेले आहेत. काही समजलेलं नाही. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया काय होतंय. पंचांचा इशारा. षटक समाप्ती. एक इनिंग समाप्त. धाव संख्या आली 68. 69 धावांचं आव्हान असेल. बॉल दे बॉल काका बॉल दे. यापुढील होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघनायकांना विनंती आहे कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा पावसाठी. रमेश सुरशे आणि तन्मय चौधरी दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. खाल्लं 69 धावांचं आव्हान घेऊन उतरलेले मैदानामध्ये फलंदाजीसाठी येत आहेत. या मागील या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलेले ओझरडे गावचे सुपुत्र नितीनजी कदम सोबत आणि सुरवेचा ओपनिंग फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज तैनात आणि डिफेंड करण्याच्या हेतूने उतरलेले आपल्या वाईतील एक नामवंत खेळाडू आपल्याला या समोरच्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. पन्हाळा मूनस्टार वर्सेस कॉप्स 11 वाई या दोन्ही संघांमध्ये रंगलेला हा सामना पाहायला मिळतोय. चला दोन्ही यापुढील होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा.
स्ट्राईकवर नितीन कदम. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा लेट्स प्ले. सामना करतील नितीन कदम. गोलंदाजी मार्गवर आहेत प्रदीप मोरे. चौधरी चला तन्मय चौधरी आपल्याला विनंती आहे पाणी टॉससाठी हजर. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने ऑफसाईडला कव्हरच्या दिशेने खेळलेला. हा दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर इरादा साफ करून टाकलेला आहे. पाणी झाले का तुझं? आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय, लढण्यासाठी आलोय. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो भिन्न लढे उन पे है धिक्कार. तटकाच्या नादात बॉल जातो बॅट घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. एवढं बोला मॅच संपली. पुढचा चेंडू प्रदीप यांचा. मांजरमध्ये चेंडू तेवढा सुंदर असा खेळलेला चेंडू. पळा काय होतोय त्यांचं कृपया विनंती आपण बाउंड्री लाईनवर जाऊन चेक करावं. पंचांचा इशारा येतोय आउट. पहिला आदळा पहिला गडी बाद. चांगला खेळलेला फटका परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अमोल वाडकर यांच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी प्रदीप मोरे यांच्याकडून. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जेलबाद केलेले नितीन कदम यांना पुढील तेवढंच तळाखबंद फलंदाज येथील सोमनाथ बल्लाळकर यांच्यामध्ये सुद्धा एक आधी सामना संपवण्याची क्षमता असलेले. झाले का अंपायरला पिशवी कुठे गेली? कॅच ड्रॉप. सूर्याच्या समोर उभे असलेले क्षेत्ररक्षक सूर्यदेवाने कृपा करत या जेल असलेल्या चेंडूवर 4 धावा दिलेल्या आहेत. काही समजलं नाही. राहुल यांना जीवदान मिळालेले सोमनाथ बल्लाळ यांना क्रिकेटमध्ये जीवदान देणं म्हणजे स्वतःचा कत्ल करून घेणे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू तटकावत गेलेला आहे. एका धावासाठी तिथं क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव चोरटी अशी पाहायला मिळालेली आपल्याला. पुढचा प्लेअर येऊन बस. पुन्हा समोरच्या दिशेने ढोकलेला प्रवेश येतो. तिथं काय समजलेलं आहे आणि 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. लास्ट प्लेअर येऊन बसलाय म्हणून. चला कॅप्टन तन्मय चौधरी आपल्याला शेवटचा पुकारे. पुढील कॅप्टन येऊन थांबले. धावसंख्या झाली 14. 1 बाद 14. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा ठोकलेल्या आहेत. 1 गडी बाद. नितीन शिंगटे यांना विनंती.
पहिला चेंडू कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. एका धावावर समाधान मानावं लागतंय. पार्टनरशिप बिल्डअप करण्याची गरज आहे आता. कुणाकडे पुढचा चेंडू राहुल यांचा सामनाकडे सर्व बॅटची आतली कडा घेत सर्कल मध्ये सावरलेला चेंडू चोरटी एक धाव. चला यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस होतो. मी विनंती करेल वाईतील एक लिजंड समाजसेवक सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे अष्टविनायक फर्माचे सर्व नितीनजी शिंगटे सर कुठे दिलाय पुन्हा एकदा आळमध्ये झालेला चेंडू परंतु काय समजलेलं नाही. क्षेत्ररक्षकांना एक धावावर समाधान मानावं लागतंय. चला रमेश सर तन्मय चौधरी आपल्याला विनंती आहे कृपया स्टेज समोर या आणि या सामन्याचा टॉस होतोय. श्री नितीनजी शिंगटे सर यांच्या मार्फत हा टॉस पडतो. शेवटचा सामना या दिवसातील शेवटचा सामना असेल हा. कटरपतीचा चेंडू पाहायला काय होतंय हवेमध्ये चालवलेला आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अतिशय छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. वारंवार कॅच सोडतायत. या आता झालेल्या सामन्यामध्ये रायरेश्वर 11 संघाने टॉस जिंकला. कृपया विनंती आहे आपण आपला निर्णय कळवावा. पुढचा चेंडू राहुल यांचा पुन्हा एकदा कटरपतीचा चेंडू शरीराचा वेध घेत तिथे यष्टीरक्षकाच्या इथे समावलेला निर्धाव असा चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रायरेश्वर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पुढील संघाला आमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर कटरपतीचा चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राहुल वानखेडे यांची. शतक समाप्तीचा इशारा चांगले रोग लावलाय फलंदाजांवर. धाव संख्या झाली 18. पुढील गोलंदाज कोण होतं पाहू आपण. चोवीस चेंडूमध्ये 51 धावांचं आव्हान असेल. आता राहिलेल्या चेंडूंमध्ये आपल्याला 24 चेंडूमध्ये 51 धावा फटकावत आपल्याला सामन्यावर विजय घोषित करायचा असेल तर आपल्याला 24 चेंडूवर 51 धावा बनवाव्या लागतील. आता पाहूया गोलंदाजीला कोण येते. मला वाटतं आता गोलंदाजीसाठी राहुल गाडी आले होते परंतु संघनायकांनी निर्णय चेंज करत आपला एक फास्टर गोलंदाज काढलेला आहे. प्रदीप मोरे यांच्यामध्ये गोलंदाजीसाठी चेंडू दिलेला आहे. स्लॉग ओव्हरसाठी फेमस असलेले राहुल गाडे पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालेला आहे. आता गोलंदाजीसाठी येतोय प्रदीप मोरे. ते 13 वर्षी गोलंदाज आपल्याला सातत्याने 5 गणी महाबळेश्वर या ठिकाणी लेदर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. आता सामना करतील प्रदीप मोरे यांचा सुरू सर. 24 चेंडूमध्ये 51 धावांची अवश्य होत आहे. पहिला चेंडू प्रदीप यांचा सामना करतील सुरू सर. सुंदर असा कार्पेट शॉट ऑफसाइड दिशेने खेळायला तिथे क्षेत्ररक्षक तैनात राहुल वानखेडे यांचा बच्चा क्षेत्ररक्षक तेवढे सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्याला. विलास गायकवाड यांच्या मार्फत चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू चांगला पटकवलेला चेंडू क्षेत्ररक्षक दिला आणि झेलबाद अमोल वाडकर यांच्या हातातून ओघळीतून सुटलेला चेंडू
एकच धाव. कच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सलग तिसरा चौथा चेंडू जेल सुटलेला आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं टेक कॅचेस विन मॅचेस. तुम्ही कॅच पकडा मॅच आपोआप जिंकली जाईल. पुढचा चेंडू चेंडू लांब मारण्याच्या नादात मिस झालेला आहे. निर्धाव असा चेंडू आलेला आहे. पुढचा चेंडू सुंदर स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज पडतोय चेंडू खाली, परंतु काही समजलेलं नाही. धावगती वाढवण्याची गरज आहे आता. कॉप्स 11 संघासाठी सामना जिंकायचा असेल तर या 2 षटकामध्ये सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. मोठे शॉट खेळावे लागतील. पुन्हा एकदा ऑफसाईडला पटकवलेला चेंडू लांब 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 घर 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 करत चाललाय. 6 धावांसाठी षटकार. अशा मोठ्या प्रहारांची गरज आहे. या गोलंदाजावर जर तुम्ही आक्रमण करताय, अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे, तुमची कॅपेबिलिटी खूप मोठी आहे. सुंदर ब्लॉक पद्धतीचा चेंडू. 55 इशारा होता. षटक समाप्तीचा. पहिल्या धावसंख्या होते 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 28. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. चांगला रोग लावलेला आहे. 18 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. हे पहा, क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष, कोणतंच आव्हान अशक्य असं नाही. अशक्य असं काहीच नसतंय क्रिकेटमध्ये. 12 चेंडू मध्ये 50 धावा ठोकण्याचा विश्व रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळालंय. युवराज सिंग आपल्या भारतीय संघातील खेळाडू. आता अनुभव गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. राईट आर्म गोलंदाज राहुलजी घाडे सातत्याने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करत असतात. राहुल घाडे क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला दिसत गोलंदाज पहिला चेंडू टाकतील. सामना करतील बल्लाल सर. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळायला क्षेत्ररक्षण, परंतु क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून दंडन खनखन 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 4 धावा. मी सांगितलं होतं क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान अवघड नसतंय. नाही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले प्रदीप मोरे यांच्याकडून. चौकारच्या दिशेने वाटचाल करत असताना चेंडूला अगदी वाट मोडायला लावली, वळण घ्यायला लावले. 2 धावांवर समाधान मानायला लागले. फुलटॉस पद्धतीने चेंडू, परंतु बॅटची आतली कडे गेले. 2 धावांकडे प्रस्थान केलेले चेंडू 15 इशारा होते. 2 धावा.
क्रिकेट हा असा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणला जातो. 3 का 4 बॉल. ज्या पद्धतीने फलंदाज आपल्याला क्रीजवर पाहायला मिळते त्यांच्याकडे भरपूर क्षमता आहे. या सामन्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची क्षमता सोमनाथ बल्लाळ सरांकडे. सुंदर असा आउटसाईडला टाकलेला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आपल्याला. चलाकी पाहायला मिळते राहुल गाडे यांच्या मार्फत. अगदी मनगटाची कला दाखवत असताना निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. काय तो देहबांधा, काय ती यष्टी, काय ती चाल, काय तो गोलंदाज, काय तो पीस, काय ते गोलंदाजीचा पेस. पुन्हा सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने वाईड यॉर्कर पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर क्षेत्ररक्षण एका धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात आणि दुसरी चोरटी धाव चार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळालं आपल्याला. धाव संख्या झाली 38. 12 चेंडू 30 धावांचा वाण असेल. बारा चेंडू 31 धावांचा वाण अजून बाकी आहे. 12 चेंडू 31 म्हणजे सरासरी 15च्या धाव ओव्हरला 15 धावा गरजेच्या आहेत. अगदी फलंदाज पाहिले तर एका शतकामध्ये 30 धावा ठोकण्याचा दम ठेवतात. चला टीम मिटिंग थोडा कमी करा, वेळ कमी लावा, पुढे अजून सामना बाकी आहे. प्रेक्षकांचं म्हणणं येतंय, प्रेक्षकांचा आवाज येतोय. अमोल वाडकर यांनी गोलंदाजी करावी आणि दाखवून द्यावं की मी सुद्धा ऑलराऊंडरच खेळाडू आहे. पुढील गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 5 षटक घेऊन राहुल वानखडे. सुंदर गोलंदाजीचा नजारा याआधी त्यांनी दाखवलेला. या सामन्यांमध्ये त्यांना जर सामना जिंकायचा असेल तर समोर असलेले दिग्गज फलंदाजांचाच सामना करावा लागेल. 5 षटक प्रगतीपथावर. 12 चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडू. पहिला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये गाडवलेला चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागेल. पहिला चेंडू सुंदर टाकलेला एका धावासाठी आणि स्ट्राईक वर येतो दादा महाबली महाकाय असे सोमनाथ बल्लाळ. पहिला चेंडू उसळी घेत निर्धाव असा चेंडू समावलाय किरण शिंदे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळालेली आपल्याला. अजून एक चेंडू निर्धाव असा आणि पंचांचा इशारा येतो. बॅटची कडा घेत चेंडू स्वतः रिटायर होत. पुढचा फलंदाज येतोय ओझरडेगावचा. अजून एक तळागाबंद फलंदाज तानी शिंदे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले. चला पुढचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. राहुल यांचा पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळालेला आणि शरीराचा वेध घेत एका धावासाठी डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एकच धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कटरपतीचा चेंडू आणि
पंचांचा इशारा येतो वाईड वाईड चेंडूने त्यानंतर तिरका रस्ता उलटाची चाल चालत वाईडच्या दिशेने गेलेला चेंडू. पुन्हा सुंदर असा खेळायला चेंडू क्षेत्ररक्षक येतो बॉल खाली परंतु 4 धावांसाठी गेलेला दणदणीत खटखटीत चौकार. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. हा चेंडू एका धावावर समाधान मानावं लागलं असतं परंतु क्षेत्ररक्षक जरा ढिल्ला पाहायला मिळाला आपल्याला. 4 धावांसाठी गेलेला चौकार. पुन्हा सुंदर चेंडू निर्धाव असा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्त. आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये आपल्याला 24 धावांची आवश्यकता आहे. अगदी काही वेळा पाहिलं जातं 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा डिपेंड होतात आणि 24 धावा सुद्धा ठोकल्या जातात. प्रेक्षकांचा आवाज येतोय. अनुभवी गोलंदाज या संघामध्ये आहेत किरणजी शिंदे सर यांच्यासाठी कॉल येतोय प्रेक्षकांमधून की आपण स्वतः हे षटक हाताळावे. आता विश्वास ठेवत आता गोलंदाजीचा कमान सांभाळतील प्रणव भिसे. वाईचा बुमरा म्हणून ओळख असलेले प्रणव भिसे. यंगस्टर्स खेळाडूंमध्ये एक मोठं नाव पाहायला मिळतंय आपल्याला. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू आणि तेवढा सुंदर पद्धतीने पटकवलेला लांब 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 काय षटकार. पहिल्या चेंडूवर आपले इरादे साफ केलेले. पाक का मला ऑलराऊंडरची भूमिका पार पाडतो मी. का सातत्याने खेळत असतो. का मी रोज सकाळी प्रॅक्टिसला असतो. ते याचं कारण हे की अशा अडचणीच्या संघांवर मॅच मध्ये मला तो कॉन्फिडन्स मिळावा. पुन्हा एकदा स्विंगमेर बॅट खेळतात चेंडू परंतु काहीच सोडलेला नाही. निर्धाव असा चेंडू. उर्वरित 4 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले तर मॅच बनू शकते आणि अशक्य असं काहीच नाही. या नवीन गोलंदाज आपल्याला समोर पाहायला मिळतोय. फुलटॉसला चेंडू मिस झालेले आणि विकेट यष्टीचा वेध घेतलेला चेंडूने सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. प्रणव भिसे यांच्या मार्फत आलेली ही दणदणीत खणखणीत विकेट. चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. आता येथील फलंदाजीसाठी विशालजी शिंदे यांच्यामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आहे. 3 चेंडूमध्ये 3 मोठे गणाला षटकार ठोकावे लागतील. पुढचा चेंडू सुंदर असा वाईड यॉर्कर पाहायला मिळालेला आपल्याला. निर्धाव चेंडू 2 चेंडू 18 धावांचं आव्हान आहे. आलेला नाही. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावावर समाधान मानावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रणव भिसे. वाईचे बुमरा. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. आपण चांगला खेळ दाखवला. आपल्याकडून मिळालेली प्रेरणा नक्कीच वाई तालुका क्रिकेटसाठी प्रेरणादायी असतील. येणाऱ्या काळात आपल्याकडे पाहून या क्रिकेटचा दर्जा खेळाचा दर्जा कसा वाढवला जाईल या चांगले तुम्ही नमुना पेश केलेला आहे. धन्यवाद. खूप खूप आभार सर्व कॉप्स 11 संघातील